शरद पवार खोटं बोलतायत असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी निशाणा साधलाय। माणसं भेटायला आली होती या पवारांच्या वक्तव्यावरून आता हल्ला बोलतोय। शरद पवारांचं वराती मागून घोडं असा टोला सुद्धा यावेळी आंबेडकरांनी लगावला। निवडणूक निष्पक्ष झाली नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। शरद पवार खोटं बोलतात असं प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला। पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही। किती खोटं बोलावं याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं मंत्र्याच्या दर्जाची सिक्युरिटी आहे आणि कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते। शरद पवारांचं स्टेचर बघता त्यांची नोंद होणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे। त्यांना येऊन जाण्यासाठी मुभा आहे, परंतु जे 2 जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे आहे। ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं शरद पवारांबरोबर 2 माणसं कोण होती ती नावं येतात, ती नावं तुम्ही जाहीर करू शकता। वराती पाठीमागून घोडं ज्याला आपण म्हणतो ती ही परिस्थिती आहे काँग्रेसची पण एन सी पीची पण। आम्ही त्यावेळेस या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो की आपण सगळेजण मिळून कोर्टामध्ये जाऊ आणि फ्री अँड फेअर इलेक्शन झालेलं नाही आणि इलेक्शन कमिशनला मतदारानेच मतदान केलेलं आहे हे समजण्यासाठी जी सिस्टम आणली होती ती सिस्टम त्यांनी पाळलेली नाही आणि म्हणून हे सर्व रद्द करावं। त्यावेळेस कोणीच आमच्यासमोर त्या ठिकाणी आलं नाही। दुर्दैवाने ती त्यावेळेस गेले नाहीत आणि आता फक्त असणारा बोंबलत बसतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे।